चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघिणींचं हेलिकॉप्टरनं स्थलांतर केलं जाण्याची शक्यता आहे। वाघांची संख्या वाढावी यासाठी अमरावतीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानं ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे 8 वाघिणींची मागणी केली आहे आणि याबाबतच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनंही मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता ताडोबा प्रशासनानं वाघिणींना सह्याद्री प्रकल्पात पाठवण्याची तयारी केली आहे आणि वन विभागाकडून प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे। विशेष म्हणजे ताडोबा ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे अंतर 1000 किलोमीटर आहे आणि या वाघिणींना हेलिकॉप्टरच्या मदतीनं एअरलिफ्ट करण्याचा विचार केला जातोय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या 3 नर वाघ आहेत आणि या भागामध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी वाघिणींचं स्थलांतर केलं जात आहे। प्रक्रियेमध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये 2 टायगर्सला पाठवणार आहे आणि ते जे टायगर्स आहे त्याला आता चिन्हित करण्याची आता प्रक्रिया चालू आहे। 1000 किलोमीटर इथून लांब आम्हाला दूरी आहे सह्याद्री टायगर रिझर्व, तर आपण एअरलिफ्ट पण करू शकतो, रोडद्वारे पण पाठवू शकतो आणि हे सगळे जे म्हणजे डिसिजन आहे ते सह्याद्री टायगर रिझर्व आणि PCCF ऑफिस जे त्यांच्यासोबत आपण मिळून करणार आहे।